तर काबाड कष्ट करून पिकवलेल्या कोबीला बाजारामध्ये अवघा 50 पैसे प्रति किलो असा निचांकित दर मिळालाय। येवला तालुक्यातल्या विखर्णी इथे गोरख शेलार या शेतकऱ्यानं नैराश्यातनं आपल्या 1 एकर कोबी या पिकामध्ये आता अक्षरशः शेळ्या मेंढ्या सोडल्यात। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये आणि त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। मेंढरांना शेळ्यांना या कोबी पिकामध्ये सोडलंय, चरण्यासाठी सोडलंय। हे कोबी पीक केलं। या कोबी पिकाला भाव नसल्यामुळे लहान मुलांनी लहानचे मोठे केले मी हे कोबी पीक, आणि याला भावच नाही। तर याला मी मार्केटला घेऊन गेलो तर याला 25 आणि 50 पैसे किलो दराने याची मागण्यात आली। तर माझा याचा खर्च पण वसूल झाला नाही। गाडी भाडं मला 1500 रुपये गाडी भाडं, आणि त्याचं जे उत्पन्न खर्च सुद्धा निघाला 25-30 हजार रुपयाला खर्च केला, तर याचं काहीच भेटणार नाही। आणि आपले नाशिक जिल्ह्याचे कृषी मंत्री असताना सुद्धा आपल्या जर पिकाला भाव नाहीये तर शेती करण्यात उपयोगच काय? त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शेळ्या मेंढ्या सोडल्या।